नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 20 आणि 21 जूनच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूयात। लेट्स स्टार्ट। पुढची बातमी बघूयात। वर्ष 2022 मध्ये निर्यात मूल्यांच्या आधारे म्हणजे किती निर्यात होते या मूल्यांच्या आधारे जागतिक अन्नधान्य बाजारपेठेत भारताचा वाटा 7.80% इतका होता। भारताचा वाटा किती होता? अन्नधान्य निर्यातीच्या बाबतीत बोलतोय आपण हा। तर भारताचा वाटा अन्नधान्य निर्यातीच्या बाबतीत 7.80% 7.80% होता। गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील अन्नधान्याच्या निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ दिसून आली आहे। म्हणजे काही वर्षापासून आता अन्नधान्याची निर्यात भारतातून जास्त प्रमाणात होत आहे, वाढत्या प्रमाणात होत आहे। UN कॉमट्रेडने जारी केलेल्या अहवालानुसार, आता हे UN कॉमट्रेड ही एक संस्था आहे। ही संस्था काय करते तर ही संस्था देशांच्या आयात निर्यातीचा जो डाटा असतो, माहिती असते, ती गोळा करून ठेवते। मग ह्या माहितीच्या आधारे हा अहवाल निघालेला आहे। UN कॉमट्रेडने जारी केलेल्या अहवालानुसार वर्ष 2010 मध्ये जागतिक अन्नधान्य निर्यातीत भारताचा वाटा 3.38% होता आणि त्यात वाढ होऊन वर्ष 2022 मध्ये हा वाटा 7.80% झाला। यावरून ही बाब सिद्ध होते। म्हणजे युनायटेड नेशन कमोडिटी ट्रेड असं या संस्थेचं नाव आहे, UN कॉमट्रेड। तर ही संस्था काय करते, देशांचा आयात निर्यातीचा डाटा गोळा करते आणि हिच्याच गोळा केलेल्या डाटानुसार त्यांनी एक अहवाल प्रदर्शित केलेला आहे। आणि या अहवालानुसार काय होतं की 2010 मध्ये भारताचा अन्नधान्य निर्यातीत वाटा 3.38% होता आणि तो आता 2022 मध्ये 7.80% झालेला आहे। पुढची बातमी बघूया। संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले निमंत्रण स्वीकारून भारत ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप GCRGच्या चॅम्पियन्स ग्रुपमध्ये सामील झाला आहे। ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपची स्थापना मार्च 2022 मध्ये UNSG युनायटेड नेशन्स जनरल सेक्रेटरीद्वारे अन्न सुरक्षा, ऊर्जा आणि वित्त यामधील परस्पर संबंधित संकटांशी संबंधित तातडीच्या आणि गंभीर जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि जागतिक प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी करण्यात आली होती। समूहात सामील होण्याचा निर्णय भारताचे वाढते जागतिक नेतृत्व आणि समकालीन जागतिक आव्हानांना सामोरे जाण्याची वचनबद्धता दर्शवितो। भारताच्या सहभागामुळे जगावर विशेषतः विकसनशील देशांवर परिणाम करणाऱ्या विकासात्मक मुद्द्यांवर परिणामाभिमुख उपाय शोधण्याचा संयुक्त राष्ट्राच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळेल। श्री संजय वर्मा, सचिव परराष्ट्र मंत्रालय यांना GCRG ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप प्रक्रियेसाठी शेर्पा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। तर यात महत्त्वाचे म्हणजे भारत हा ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपमध्ये सामील झालेला आहे। ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपच्या चॅम्पियन्स ग्रुपमध्ये भारत सामील झालेला आहे। या GCRGची स्थापना मार्च 2022 मध्ये झालेली होती आणि भारताकडून श्री संजय वर्मा परराष्ट्र मंत्रालय सचिव हे या GCRG प्रक्रियेसाठी शेर्पा म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। हे येथे महत्त्वाचे। पुढची बातमी बघूयात। राजस्थान विधानसभेने राजस्थान डेड बॉडी रिस्पेक्ट बिल मृतदेह सन्मान विधेयक 2023 मंजूर केले आहे। या विधेयकानुसार रस्त्यावर किंवा
सार्वजनिक ठिकाणी मृतदेह घेऊन बसलेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आंदोलन किंवा विरोध करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. अशी कृत्ये गुन्हा ठरतील आणि 5 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे या विधेयकात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक मृत व्यक्तीला सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी या विधेयकात प्रयत्न करण्यात आले आहे. मृतदेहाचा अधिकार, आता बघूयात मृतदेहाचे अधिकार काय आहे. तर या विधेयकानुसार प्रत्येक मृत व्यक्तीला त्याच्या समुदायाच्या किंवा धर्माच्या चालीरीतीनुसार शक्य तितक्या वेळेवर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी शक्य तितक्या लवकर अंत्यसंस्कार केले जातील याची खात्री केली पाहिजे. तरतुदीनुसार दावा न केलेल्या मृतदेहाचे DNA प्रोफाइलिंग त्याचे रेकॉर्ड जतन करण्यासाठी केले जाईल. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मृतदेह घेऊन आंदोलन केल्यास कारवाई करण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. अशा प्रकरणामध्ये प्रशासनाला प्रेत जप्त करण्याचा आणि अंतिम संस्कार करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. या विधेयकात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आणि 5 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. जसे की मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देणे, कुटुंबातील सदस्य किंवा कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस मृतदेहास निदर्शन आणि निषेधांना संमती देणे. तर लक्षात ठेवायचे या बातमीत महत्वाचे म्हणजे राजस्थान विधानसभेने हा मृतदेह सन्मान विधेयक 2023 पास केलेले आहे. पुढची बातमी बघूयात. निक्की मॅकरेपेन्सन या अमेरिकन बास्केटबॉल खेळाडूचे वयाच्या 51व्या वर्षी निधन झाले. मॅकरेपेन्सनचा 2012 मध्ये महिला बास्केटबॉल हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला होता. तर यावर व्यक्तिविशेषवरनं प्रश्न येऊ शकतो की निक्की मॅकरेपेन्सन या कुठल्या देशाच्या होत्या आणि त्या कुठल्या खेळाशी संबंधित होत्या. तर त्या अमेरिकेच्या होत्या आणि त्या बास्केटबॉल खेळाशी संबंधित होत्या, हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना. कामगारांच्या कल्याणाला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी गुजरात सरकारने आपल्या राज्यातील कामगारांसाठी अंत्योदय श्रमिक सुरक्षा अपघात विमा योजना सुरू केली आहे. म्हणजे ही जी योजना आहे ती गुजरात राज्याची आहे. आणि ही का सुरू करण्यात आली आहे तर राज्यातील कामगारांसाठी अपघात विमा योजना आहे. ही मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रायोगिक तत्वावर खेडा जिल्ह्यात ही योजना सुरू केली आहे. म्हणजे प्रायोगिक तत्वावर कुठे सुरू झालेली आहे ही योजना? खेडा या जिल्ह्यात सुरू झाली आहे. पोस्ट विभाग, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि कामगार आणि रोजगार मंत्रालय यांच्या सहकार्याने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजनेअंतर्गत 499 रुपयांच्या वार्षिक प्रीमियम दराने 10 लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळेल आणि 289 रुपयांमध्ये 5 लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळेल. कोणत्याही अपघात किंवा मृत्यूच्या वेळी कामगारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हा या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर लक्षात ठेवायचे की अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना किंवा अंत्योदय श्रमिक सुरक्षा अपघात विमा योजना ही कुठल्या राज्य सरकारची आहे तर ती गुजरात राज्याची आहे, हे येथे महत्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेत शमीना सिंग या भारतीय अमेरिकी महिलेची अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अध्यक्षांच्या निर्यात परिषदेवर नियुक्ती केली आहे. शमीना सिंग ज्या भारतीय अमेरिकन आहेत त्यांची जो बायडेन यांनी निर्यात परिषदेवर नियुक्ती केली आहे, अध्यक्षांच्या निर्यात परिषदेवर.
आता काय आहे ही अध्यक्षांची निर्यात परिषद हे बघूयात. अध्यक्षांची निर्यात परिषद आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रमुख राष्ट्रीय सल्लागार समिती म्हणून काम करते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रमुख राष्ट्रीय सल्लागार समिती म्हणून ही परिषद काम करते. ही परिषद निर्यात विस्तारास प्रोत्साहन देते. म्हणजे निर्यात वाढवण्यासाठी ही परिषद प्रोत्साहन देते आणि व्यापार, उद्योग, कृषी, कामगार आणि सरकारी क्षेत्रामधील व्यापार संबंधित समस्यांवर चर्चा आणि निराकरण करण्यासाठी एक मंच प्रदान करते. शमीना सिंग या मास्टरकार्ड सेंटर फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. 2018 मध्ये शमीना सिंग यांची मास्टरकार्ड इम्पॅक्ट फंडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर लक्षात ठेवायचं की भारतीय वंशाच्या भारतीय अमेरिकन महिला कोण शमीना सिंग यांची अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अध्यक्षांच्या निर्यात परिषदेवर नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.